आणि आरक्षणाची बाबी जेव्हा जेव्हा उपस्थित होतात किंवा संविधानाच्या विरुद्ध काही अपप्रवृत्त गोष्टी घडण्यासाठी कोणी प्रयत्नात पडतात तेव्हा संविधानाचा विद्यार्थी, संविधान विषयामध्ये डॉक्टरेट असणारा माणूस, भारताचा, हिंदुस्थानचा सामान्य नागरिक म्हणून नुसते चिमटे काढण्याचा नाही तर बोलण्याचा अधिकार आहे. केवळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून किंवा एखाद्या समाजाचे कार्यकर्ते आणि रेतीचे ठेकेदार म्हणूनच ते बोलू शकत नसतात, तर भारतीय संविधानानं ताकद दिलेली आहे. त्या ताकदीच्या आधारे सामान्यातला सामान्य माणूस राईट टू एक्सप्रेशन आणि स्पीच भारतीय संविधानाने दिलेल्या ताकदीतून बोलत असतात. आणि म्हणून आज आपल्या समक्ष बोलत असताना फोन कोणाचा बाहेर घेऊन जा. आज आपल्या समक्ष बोलत असताना काही महत्वाच्या गोष्टी मला आपल्याला सांगायच्या. आपण खूप जातीवादी झालो. मला असं वाटत होतं की आपण जातीच्या पलीकडे चाललो, पण आज असं म्हणायची वेळ येते की आपण जातीवादी होत चाललो, अधिक जातीवादी. आता उदाहरण द्यायचं झालं आजच्याच प्रसंगाचं. उदयनी सन्माननीय मंत्री उदय सामंत आमचे मित्र हे जरंगेला भेटायला गेले. भेटायला गेल्याच्या नंतर ते कायम एक गोष्ट मोठेपणाची सांगत आहे, कन्वाय घेऊन गेलो. हो, गेलात ना कन्वाय घेऊन. कायम सांगत आहेत की जरंगेने शाल घातली सत्कार केला, पण उदय मात्र किमान मनोरंजनासाठी तरी तुम्ही मनोरंजनासाठी तरी हे सांगा की त्या दिवशीची चर्चा काय होती हो, काय त्या दिवशीची चर्चा होती हो. ते मात्र सांगण्यापासून ते दूर जातात. पत्रकारांनी ते प्रश्न विचारला की त्यांच्या चेहऱ्यावर आता 12 वाजतात, त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचंय की उदय म्हणाले, आज काय म्हणाले उदय म्हणाले त्यांच्या भूमिकेत आता प्रसाद लाड गेले. आज उदय सामंत माननीय मंत्री महोदय म्हणाले की ते म्हणजे प्रसाद लाड त्यांच्या भूमिकेत गेले. प्रसाद लाड म्हणाले की मी जरंगेकड मराठा म्हणून आलो. काय म्हणाले प्रसाद लाड? मी आमदार वगैरे 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 काही नाही, पण मी जरंगेकड मराठा म्हणून आलो. म्हणजे उदय डिस्कार्ड झाले का? ते ब्राह्मण आहेत म्हणून डिस्कार्ड झाले किंवा ते बोलू शकत नाहीत म्हणून डिस्कार्ड झाले. आणि प्रसाद लाड मराठा आहेत म्हणून चर्चेला पात्र झाले आणि उदय सामंत अपात्र झाले. उदय सामंत का अपात्र झाले हा प्रश्न आहे, विचारला जाईल हा प्रश्न, कारण हा प्रश्न उदयने उपस्थित केला. आणि म्हणून मला असं म्हणायचंय, म्हणजे आवर्जून मला ह्या गोष्टी सांगू इच्छितो की उदय म्हणाले की सदावर्तींमुळे मनोरंजन झाले. उदय म्हणाले सदावर्तींमुळे मागे ब्रेकिंग न्यूज आणि मनोरंजन झाले. मनोज जरंगेच्या डायलॉग मारले. मनोज जरंगेच्या भेटीचे डायलॉग मारले. म्हणजे मी मनोज जरंगेच्या भेटीची डायलॉग मारल्यामुळे ब्रेकिंग न्यूज झाली आणि मनोरंजन झाले.
पण उदयला मात्र राजकीय खुट्टे बसले. उदयला राजकीय खुट्टे बसले ना त्या मनोरंजनच्या डायलॉगमुळं. लोक प्रश्न विचारायला लागले ना. आणि ही सुदृढ लोकशाही आहे जेव्हा खुट्टे बसतात. आणि म्हणून उदय पॉलिटिकली अडकले. उदय पॉलिटिकली अडकले. आणि ते मनोरंजन मुळव्याधासारखे गुदुगुदू होऊ लागले. होऊ लागले. मग म्हणून मी म्हणेल शेवटी की आमचे उदय यांना मनोरंजनाचे खुट्टे बसले. हे मी उपस्थित नाही केलं. आज उदयनी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकारांनी गुणरत्न सदावर्ते असं नाव उच्चारून प्रश्न न विचारता उदयनी सुरुवात केली. आणि म्हणून मला असं वाटतंय की तेवढी ती गुदगुली होती. आज उदय आणखीन एक बोलले. धन्यवाद उदयजी, धन्यवाद. महाराष्ट्र तुम्हारे बहुत बहुत धन्यवाद देता मंत्री होते हुए. एक बात को एका गोष्टीला आज आपण अधिरोखित केलं. 150 कोटी मराठा समाजाच्या महामंडळाला दिले. ते उदय का बोलले मला माहिती नाही, पण उदय हे सूचित बोलले. आमचं हे म्हणणं आहे उदयला 150 कोटी मराठा महामंडळाला दिले. असं वाटतंय की अनुसूचित जाती जमातीच्या महामंडळांना कमीत कमी 15,000 कोटी रुपये देणं गरजेचं आहे. अनुसूचित जाती असतील म्हणजे महात्मा फुले महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल किंवा आमच्या ब्राह्मणांकरताचे महामंडळ असतील, त्या मंडळांना 150 नाही तर 15,000 कोटीची तरतूद करून पैशाचं वाटप होणं आवश्यक आहे. आणि उदय मला तुम्हाला सांगायचंय केवळ 150 कोटी नाही तर आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर खऱ्या कष्टकरी शेत मजुरांचा, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आज मी आपल्या माध्यमातून म्हणत आहे की घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांना त्यांच्या विहिरींचे पैसे मागच्या 4 वर्षापासून थांबले ते दिले गेले पाहिजे. कांद्याला भाव 2,000 रुपये झाला पाहिजे, मिळाला पाहिजे. आणि पावसाळ्याच्या अगोदर 10,000 रुपये जे आहे, एकरी 10,000 रुपये जे ऍडव्हान्स दिली गेली पाहिजे सरकारच्या वतीनं. हे आवश्यक आहे. आणि हे करत असताना पैशाची जर कमतरता असेल तर राजकीय कारणास्तव लाडकी बहीण योजनेखाली जे आपण पैसे देतो, नाहीतरी आपण ते पैसे देऊन वेगवेगळ्या इन्क्वायरीज लावत आहात, तेव्हा ती योजना बंद करा. पण शेतकऱ्यांना भरभरून पैसा द्या. कारण ते घामाचा थेंब घालतात. लाडकी बहीण योजना एकदाची आता बंद करा. कारण लाडकी आम्ही बहिणींच्या विरोधात नाही, परंतु बहिणींना शिक्षणासाठी पैसे द्या, शिष्यवृत्ती वाढवा, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती वाढवा. जे सरकारच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये रोजंदारी करता माझ्या भगिनी जातात खेड्यातल्या, त्यांच्या रोजंदारीचा दर वाढवा. त्यांना स्वतःच्या शेतामध्ये मजुरी करत असतील, स्वतःच्या शेतामध्ये अल्पभूधारक शेतकरी असलेल्या भगिनी काम करत असतील तर त्याच्यामध्ये जे योजना आहेत सरकारच्या, ज्या वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे निधी उपलब्ध करून देतात, तर त्याच्यामध्ये जे काही मरेगा वगैरे जे काही हे आहेत त्याच्यामध्ये त्यांना वाढ द्या. परंतु सांगायचं तात्पर्य तसा लाड करू नका जसा आज आमच्या प्रसाद लाडांनी जाऊन जरंगेचा लाड केला. प्रसादनी आमच्या जरंगेचा लाड केला. पण जरंगेचा विचार मात्र इळ्यासारखा वाकडा राहिला. जरंगे प्रसादच्या म्हणजे तोंडावरच म्हणायला लागला. काय म्हणला जरंगे? जे काय आई बहिणीवर शिवीगाळ झाली हे सगळ्या लोकांनी चॅनलनी सांगितलं की प्रसादला कशा प्रकारे ह्युमिलेशन करण्यात आलं. जरंगे म्हणाला काय ते ह्युमिलेशन काय नसतंय,
विसरून जा. म्हणजे माय बहिणी काढल्याच्या नंतर, आई बहिणीवर शिव्या दिल्याच्या नंतर तिला जातीसाठी माती खाली म्हणून, संस्कृती म्हणून तिला पुढे न्या. अशा जर पावशेरी व्यक्तीकडे जाऊन जर चर्चा होत असतील आणि ती पावशेरी व्यक्ती माय बहीण काढलेल्या शिव्यांना जर कल्चर समजून घ्या म्हणत असेल, तर मला असं वाटतंय की शिकले ते हुकले, शिकले ते हुकले, शिकले ते हुकले. आणि माझं हे म्हणणं आहे की जरंगेच्या ज्या मागण्यांच्या बाबतीमध्ये बोलल्या चाललंय त्या मागण्या ह्या संविधानाशी संबंधित नाहीत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की कास्ट स्क्रुटिनी कमिटी झटपट 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 जे बोललं चाललंय, फटफट फटफट द्या, असा जो मनोज जरंगे बोलत आहे, मला त्यांना सांगायचंय की आमच्या गुराखी शब्दात सांगत आहे का. जरंगे काय म्हणतंय, संविधानाला बाजूला करा म्हणल्यासारखं म्हणतंय आणि कास्ट व्हॅलिडिटी फट 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 द्या म्हणतंय. परसाकडीच्या आधीचा आवाज नसतंय र जरंगे, परसाकडीच्या आधीचा आवाज नसतंय. समजून घे जरंगे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध जाऊन काही करता येत नसतंय. हे पोटशूळ नाही, ही सत्यता आहे, ही गंमत नाही, हे वास्तव आहे आणि हे वास्तव स्वीकारावं लागतंय. त्याच्यामुळे म्हणतो आपण जातीवादी म्हणून होऊन चालणार नाही, कारण कास्ट स्क्रुटिनी कमिटीचा निर्णय हा मान्यच करावा लागतो. आणि ती कमिटी म्हणजे जरंगेचे मित्र परिवारातले हे रेतीवाले नसतात. आज आणखीन एक गोष्ट प्रसाद, थँक्यू 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 एका गोष्टीसाठी की प्रसादनं आज बोलत बोलत हे सांगितलं की जरंगेच्या शेतामध्ये विदेशी फळ ड्रॅगन असतात. आता मला सांगा, कसा कामगार मोठा झाला पावशेरी पीक पीत, किती महान उदय झाला आणि फळ रोपही काय लावू लागला, ड्रॅगन लावू लागला, विदेशी ड्रॅगन लावू लागला. सांगायचं तात्पर्य, या सगळ्या गोष्टी अत्यंत बोलक्या आहेत आणि या गोष्टी मिश्किल नसून मी आज जी मागणी तुम्हाला केलेली आहे त्या मागणीचं गांभीर्य राखलं पाहिजे की लाडकी बहीण खरंच बहीण आहे, परंतु त्या बहिणीच्या कष्टासोबत तिला रोजगारामध्ये, तिच्या रोजंदारीमध्ये वाढीव पगार चालू करा, जे शासनाच्या योजना आहेत. शेतकऱ्यांना मी मागीच सांगितल्याप्रमाणे पैशाचं वाटप करा. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अशा योजनांच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली आहे की अशा योजना चालू करून काय मिळू शकते. तर आपण आपल्या बहिणींना तांत्रिक दृष्ट्या समोर नेत आहोत का, की आपण म्हणत आहोत हे घे पैसे आणि बस घरात, हे घे पैसे आणि बस घरात, हे घे पैसे आणि बस घरात. त्यामुळं बहिणींना पुढे नेण्यासाठीचा तो मार्ग नसून माझी ह्या बाबतीमध्ये कुणी राजकारण करू नये ही प्रांजळ आमची भूमिका आहे. बोला. 28 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे असं प्रसाद लाड जरांगेंनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस सांगितलं. ज्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यासाठी मुदत दिली 28 तारखेपर्यंत. बघा, जरंगेच्या मागण्या संविधानिक नाहीत, त्याच्यामुळे जरंगेच्या मागण्या मान्य होण्याचा प्रश्नच नाही. दुसरी गोष्ट, जो जरंगे म्हणजे तारीख त्याची पुढची होती, 30 तारीख होती बरोबर, तो जरंगे आता 28 तारखेवर आला. म्हणजे आमच्या प्रसादनी लाड केला आणि फारच जास्त डोक्यावर गेला. प्रसादनी आमच्या लाड केला आणि फारच जास्त डोक्यावर गेला आणि 30 ची 28 तारीख करून गेला, 30 ची 28 तारीख करून गेला. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, सन्मान्य मंत्री उदय सामंत असतील किंवा कोणी मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि सगळे मंत्रिमंडळातले मंत्री असतील, त्यांना माझे हात जोडून विनंती आहे की जी व्यक्ती म्हणजे भुजबळ साहेबांसारख्या वरिष्ठ नेत्याला आज सुद्धा ज्या प्रकारे व्यक्त झाली, अपमानकारक व्यक्त झाली, हसण्याचा विषय नाही आहे, ती व्यक्ती जातीय द्वेष डोक्यात ठेवून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समूहाला पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यावर लक्ष देऊ नका. आणि उदय सामंत साहेब नांदेडच्या NSB कॉलेजमध्ये
आमच्या ब्राह्मणांचे आणि ओबीसीचे अनेक कर्मचारी खूप परेशान झालेत. कधीतरी आमच्या सामान्य ब्राह्मणांसाठी तुम्ही वेळ द्या. तुम्ही जरी आमच्या दारावर येत नसाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की इथल्या सामान्य ब्राह्मणाला सुद्धा अधिकार आहे, तर मी आव्हान देते तुम्हाला, नांदेडच्या NSB कॉलेज मधल्या त्या शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची वेळ घ्या आणि ब्राह्मणांना सुद्धा न्याय देण्यासाठी तुम्ही जरा बोलायला लागा. एक वेगळा प्रश्न आहे. आपण बघितलं सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, युथला कॉक्रोच असं संबोधलं होतं. त्याच एक इन्फ्लेशन घेऊन सोशल मीडियावरती कॉक्रोच जनता पार्टी आलेली आहे. आपण बघितलं असेल, यावर आपल्याला काय म्हणणं? बघा, लोकशाहीमध्ये कोणी काय राजकारणी पक्ष काढावं किंवा संघटना काढावं हे प्रत्येकाचा वेगवेगळा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, आणि रिॲक्शन्स हे किती काळ असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऍक्शन्स आणि रिॲक्शन्स किंवा रिॲक्शनरी याच्यावर मी बोलणार नाही आणि सोशल मीडिया पेजवर मी बोलणार नाही. परंतु मी एक गोष्ट मात्र नक्की सांगेल की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ज्या प्रकारे व्यक्त झाले, त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं मत परतही व्यक्त केलं की मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणून. परंतु एक मात्र बाब नक्की निश्चित की माननीय भारताच्या राष्ट्रपती महोदय आणि स्वतः माननीय मुख्य न्यायमूर्ती आणि माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री किंवा जे काही मान्य कायदे मंत्री यांनी सगळ्यांनी बसून खरोखर एक्सप्रेशनच्या बाबतीत, म्हणजे मॅटरच्या व्यतिरिक्त एक्सप्रेशनच्या बाबतीत काही लिमिटेशन्स असू शकतात का? कारण काय होतंय की ह्याच्या अगोदर सुद्धा बरेच वेळेस असं घडलं की त्याच्यातून बार अँड बेंचचे वाद झाले किंवा त्याच्यातून घडलं की बरेच वेळेस अशा तात्विक गोष्टींमुळे मोठे रिॲक्शन्स देशभर आले. माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब एकदा असं बोलले होते की एक्सप्रेशनच्या बाबतीत, म्हणजे बेंचवर असतानाच्या. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी फार मॅटर करतात. सामान्य माणसाला इन्सल्ट वाटूच नाही या मताचा मी आहे. पण त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही बरीच, म्हणजे एकंदरीत जनजी तरुणांमध्ये फार आक्रोश पाहायला मिळतोय ना. एक लक्षात घ्या की ऍक्च्युअल पॉलिटिक्स फार वेगळं आहे आणि रिॲक्शनरी पॉलिटिक्स आणि रिॲक्शनरी जे हे आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते वेगळं आहे. त्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणजे युवकांना, तरुणांना हे काही राजकीय हे नाही. सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती महोदयांनी नाही, ही व्यवस्थेविरुद्धची चीड आहे अशी अपेक्षा आहे, म्हणजे एकंदरीत बघा, ती गोष्ट आता व्यवस्थेकडे राजकारण घेऊन जा. ती गोष्ट मूळ काय? ती मूळ गोष्ट आहे की माननीय मुख्य न्यायमूर्तींनी केलेली कमेंट म्हणा किंवा बेंचवर बसून ते बोललेले शब्द, त्या शब्दावर रिॲक्शन आले युवकांचे. कारण सुप्रीम कोर्ट स्वतःच सन्मान्य सुप्रीम कोर्ट म्हणते लिजिटिमेट क्रिटिसिझम करण्याचा अधिकार. त्याच्यामुळे कुणाविरुद्ध कंटेम्प्ट झालेला नाही. सगळ्यांनी, कोणी पार्टी काढतो म्हणलं तरी कोर्टाने कंटेम्प्ट केलेला नाही किंवा आणखीन राजकारण जर त्या गोष्टीवर व्यवस्थेविरुद्ध वगैरे वगैरे म्हणलं तरी कुणाची, म्हणजे कसं आहे की राजकारण कुणी कशावर करावं याला काही भारत देशामध्ये काही निर्बंध नाही. परंतु मला असं वाटतंय की माननीय न्यायमूर्तींनी, सगळ्याच माननीय न्यायमूर्तींनी मी हात जोडून विनंती करेल की मॅटर्सच्या व्यतिरिक्त जास्त व्यक्ती आहे, स्वातंत्र्य, कोर्ट म्हणून बोलण्याचं स्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य, परंतु अशा काही कॉमेंट्स करू नये की ज्याच्यामुळे देशभर, जगभर या न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जाऊ नयेत आणि प्रश्नचिन्ह उभं राहू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. मी माझ्या स्वतःच्या मान्य न्यायमूर्तींना तशी विनंती करतो.